आजचा या स्पर्धेचा पडदा ज्या पद्धतीने सजवला गेला की ज्या पद्धतीने आपण पाहतोय बाउंड्री लाईन सजवली गेली, हवा संपूर्ण सुटली, तरीही आपण पाहिलं तर या बॅच मध्ये दोन्ही एंड कडून बॅटिंग चांगल्या पद्धतीने होते. डीजे अद्वैत ज्या पद्धतीने सुमधुर संगीत एक वेगळ्या मूड मध्ये आपली बनी गाडी सध्या मात्र वाजवली जाते. नवीन दोन्ही बॅटर मैदानामध्ये दाखल झाले सध्या. आज कृष्ण मराठे यांच्या मुलाचं नामांकन सोहळा आहे, तर संध्याकाळी जेवणासाठी आपण सगळ्यांनी या. आणि राहुल देसाईची जी मागणी होती ती हायकोर्टने कृष्णानं मान्य केली. मॅचच्या दिशेने आपण जाऊयात. बारावे खेळाडू टीम बॅटिंग करणारी आलेले आहेत. राहुल आणि आदित्य दोन्ही बॅटर मैदानामध्ये दाखल झालेत. राहुलला स्ट्राईकला पाहतोय, आदित्यला नॉन स्ट्रायकिंग एंडला गोलंदाजीसाठी अनिल. अनिल देसाई मॅचच्या दिशेनं. मॅचला होते सुरुवात. पहिला चेंडू लॉफ्ट केला जातो, व्ही शेप मध्ये वेगानं जाईल डाऊन दी ग्राउंड. अगदी पहिला चेंडूवरती येतोय बीपीएल, येतोय चौकार. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, चेंडू पडला, थोडासा हरकत करतोय. चांगली गोलंदाजी, चांगला कमबॅक अखेरीस अनिल यांनी केलाय. कारण की पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर कुठेतरी असं वाटलं की या मॅच मध्ये अनिल यांची ओव्हर कुठेतरी महागडी जाते की काय. आणि सुरुवात असते एखाद्या फलंदाजाने चौकार मारल्यानंतर पॉवर प्लेच्या षटकामध्ये कुठेतरी धावा जास्त येतात. या गोष्टी खऱ्या अर्थानं जाणीव होताच विकेट घेण्याच्या प्रयत्नामध्ये विकेटही घेतले. एक तेरी एक मेरी तू शेर मी सबा शेर, ईट का जवाब पत्थर से देंगे करवा देंगे जन. हे सगळे नाईकबाचे सपोर्टर सध्या नाईकबा टीमची जर्सी परिधान करून हे लहानगे ज्या पद्धतीने आनंद व्यक्त करतायत. मंगेश दाखल झालाय मैदानामध्ये, आयकॉन खेळाडू. फटून घेण्याचा प्रयत्न, चांगला चेंडू वेगानं हाताला जातोय, बॅट स्विंग केली, स्विंग अँड मिस, डॉट बॉल. वॉट अ मॅच. मंगेशला एका बाजूला थांबवलंय. पहिला चेंडू लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, इरादे स्पष्ट केले, डान्सिंग डाऊन द विकेट, बीट झाला पहिला चेंडू मंगेशला, कुठली धाव आली नाहीये. फुलटॉस चेंडू घेण्याचा प्रयत्न, बॅकफुटला जाऊन हलक्यातनं दिशा दिले, फक्त खेळाडू आहे, कॅरम फटका, एक सिंगल धाव. मंगेशनं एक धाव कंप्लीट केली. आता थ्रो पहा, ही डायरेक्ट थ्रो. व्हॉट अ मॅच. 5 चेंडूचा खेळ झाला. टीमची टोटल सध्या मात्र आपण पाहिली तर अगदी 5 या धावसंख्येवरती. बॅकफुटला जाऊन बॅटीची लीडिंग आहे, स्लिपचा खेळाडू. व्हॉट अ फिल्डिंग, व्हॉट अ फिल्डिंग.
या धावा फक्त ही फिल्डिंग नाहीये, या धावाही अडवल्यात त्यानं. आणि दुसऱ्या बाजूला संधी होती ओव्हर थ्रो आणि अखेरीस एकच जा. वॉट अ फिल्डिंग, काय क्षेत्ररक्षण. संतोष पवार नाना या मॅच मध्ये स्लीपला पाहताय काय कामगिरी चालू आहे त्यांची. खेळाडू कुठेही उभा असू देत पण त्याच्याकडे चेंडू आल्यानंतर तो किती धावा अडवतोय याच्यावरती त्याचं क्षेत्ररक्षण समजलं जातं. ओव्हर क्रमांक 1 चा खेळ संपला, 1 चं युद्ध संपलं, 1 ची हमरी तुमरी संपली आणि टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले 6 धावसंख्या स्कोर कार्डवर. बैलगाडा शौकीनांसाठी असलेले संगीत. ओव्हर क्रमांक 2 कडे आपण जाऊयात, जिथे गोलंदाज मात्र दाखल झालाय. ओव्हर क्रमांक 2 मध्ये सध्या मात्र आपण पाहतोय हनुमान पाटील उर्फ बाबूराव. फुलटा चेंडू कव्हरला घेऊन काढलाय खेळाडू. 2 खेळाडू चेंडूच्या मागावरती डीप एक्स्ट्रा कव्हरला धावतायत जरूर, मात्र अखेरीस चेंडू आपण पहिला सीमारेषीच्या जवळ अडवलाय आणि अडवेपर्यंत धावांसाठी धाव सध्या मात्र चालू आहे. 3 धावसंख्या, 3 धावा सध्या मात्र धावून जरूर घेतल्या जातात. टीमची टोटल आपण पाहिलं तर या 3 ने पुढे जाते, जी आपण पाहिलं तर अगदी 9 या धावसंख्येवरती. 9 ऑन अ स्कोर कार्ड. कौतुक करेल अंपायर. ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर स्वतःहून पॉपिंग क्रीज यावेळी मात्र आखून घेतली जाते अंपायर कडून. या गोष्टी कराव्या लागतात. दे आर गुड क्रिकेटर. ते एक स्वतः चांगले खेळाडू आहेत, चांगले क्रिकेटर आहेत आणि सध्या त्यांना माहिती आहे एखाद्या स्पर्धेमध्ये आपण गेल्यानंतर त्या स्पर्धेची जबाबदारी तर घेतो, पण त्या स्पर्धेमध्ये पॉपिंग क्रीज आखण्यासाठी कोणाची वाट बघण्यासाठी आपणही त्याच मातीमध्ये मोठे झालो आणि अखेरीस ते पुढे आले. पॉपिंग क्रीज त्यांनी आखली आणि आता ते त्यांच्या जागेवरती जाऊन उभे राहिलेत. यावेळी लॉफ्ट केला जातोय हवेमध्ये चेंडू. अगदी आपण पाहिलं तर कॅचिंग पोझिशनला होता खेळाडू. अखेरीस धावाही कंप्लीट केल्या गेल्या. आपण पाहिलं तर 2 धावा यावेळी मात्र जरूर कंप्लीट केल्या जातात. या 2 धावेच्या मदतीनं टीमची धावसंख्या आपण पाहिली तर अगदी जाऊन पोहोचते 11 या धावसंख्येवरती. 11 ओव्हर क्रमांक 2 मध्ये आपण आहोत. हनुमान पाटील यांची गोलंदाजी सध्या मात्र आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवरती 3 धावा आल्या, दुसऱ्या चेंडूवरती 2 धावा आल्या. यावेळी लॉट करण्याचा प्रयत्न स्लीप मध्ये, गली रिजन मध्ये खेळाडू विकेट किपर किती वेगानं जातोय. एक सिंगल धाव इथे मात्र कंप्लीट केली जाते. एकेरी धावेच्या मदतीनं सध्या मात्र संघाची धावसंख्या मात्र 12 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचले आणि अखेरीस फलंदाज आता करतोय बॅट चेंज. त्याने कॉल दिलाय की मैदानामध्ये बॅट घेऊन यावं आणि सध्या आपण पाहिलं तर बॅट पोहोचवल्या जात आहेत मैदानामध्ये. तीन चेंडूचा खेळ. येस, 3 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. थँक्यू. करताना हक्काने आम्ही जरूर सांगू शकतो डीजे अद्वैतला या सगळ्या गोष्टी, कारण की बऱ्याचदा आवाजाची काळजी घेण्यासाठी यांची गरज असते. हाही फटका हवेमध्ये, पॉइंट बॅकवर्ड पॉइंट, पुन्हा डाईव्ह मारली आहे. चांगले एफर्ट, चांगली फिल्डिंग आणि ही बनपुरी प्रीमियर लीगची खऱ्या अर्थानं कहाणी आहे. ही बनपुरी प्रीमियर लीग आहे. वॉट अ फिल्डिंग एफर्ट्स. येस, अंपायर सांगतायत 1 शॉट. येस, 1 शॉट. आताची फक्त एकच धाव, एक सिंगल धाव आणि एका धावेच्या मदतीनं आता संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली आहे 13 या आकड्यावरती. 13. 4 चेंडूचा खेळ झालेला आहे. 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. ओव्हर क्रमांक 2 मध्ये सध्या मात्र आपण आहोत.
आई चेंडू आपण पाहिलं तर लॉफ्ट करण्याचा प्रयत्न मिड विकेटला खेळाडू आहे, चेंडू पकडला जाईल, एक सिंगल धावी ते मात्र कंप्लीट केली जाते. एका धावीच्या मदतीनं आता संघाची धावसंख्या मात्र पुढे गेली आहे. ते आपण पाहिले तर अगदी 14 या आकड्यावरती 14. तब्बल एक चेंडूचा खेळ अजूनही बाकी असताना गोलंदाजीसाठी आपण हनुमान पाटील यांना पाहताय. चांगली गोलंदाजी हनुमान पाटील यांची. हनुमान पाटील यांच्या गोलंदाजीमध्ये आतापर्यंत षटकार चौकार आला नाहीये. ज्याही धावा घ्याव्या लागल्यात त्या धावून धावा घ्याव्या लागल्यात, म्हणजे सहजासहजी धावा न देणारा गोलंदाज हनुमान पाटील आहेत. वॉट अ बॉल, अप्रतिम चेंडू आता आला, बॅट स्विंग केली, स्विंग अँड मिस, डॉट बॉल. ओव्हर क्रमांक 2 चा त्यांना दिलरुबाचा फोन आला ना की अशी भीती वाटते की दिलरुबा नाही, भीती वाटते ती. वॉट अ मॅच यार. ओ क्रमांक 3 मध्ये हॅट्रिक विकेट घेतली की तब्बल 5 लाख किती 500 रुपयाचं प्राइज. हॅट्रिक विकेट जर आली तर राहुल दादा पाटील आणि राहुल देसाई यांच्याकडून. पहिला चेंडू लॉफ्ट केलाय, कॅचचा कॉल दिलाय, नो मॅच लँड मध्ये चेंडू दाखल होतो. पहिली धाव वेगाने कंप्लीट केली जाते, दुसऱ्या धावेचा प्रयत्न जागा सोडले, 2 धावा अगदी आरामामध्ये. वॉट अ रनिंग बिटवीन द विकेट. या 2 धावा, टीमची टोटल 16 धावसंख्या, 16 ऑन स्कोर कार्ड. माझ्यासोबत जोडले त्याचा स्कोरर अथर्व पाटील. चांगली स्कोरिंग अथर्वच्या माध्यमातून तंतोतंत स्कोरिंग केली जाते. अथर्व पाटील जोडलाय माझ्यासोबत त्याचा गुणलेखकच्या भूमिकेमध्ये. खूप छान आवाज शिवाजी जाधव बॉस यांनी सध्या मायक्रोफोनला दिलाय, खूप छान. आई लॉफ्ट करण्याचा प्रयत्न डीप स्क्वेअर रिजनला खेळाडू वेगाने येतो. पहिली धाव वेगाने कंप्लीट केली जाते, एक धाव कंप्लीट केली जाते, दुसऱ्या धावचा प्रयत्न जागा सोडले, दुसरी धाव थोडीशी फसली जाते, तो पडला जातो, तो पण 2 धावा. वॉट अ रनिंग बिटवीन द विकेट. पुन्हा एकदा की ज्या पद्धतीने या धावा कंप्लीट केल्या जात आहेत, मांग के नाही देंगे तो छीन के लेंगे, लेंगे जरूर. आणि सध्या तशीच बॅटिंग केली जाते, कारण की षटकार चौकार अथर्व पूर्ण थांबले आहेत आणि सध्या एकेरी दुहेरी धावाच्या मदतीनं सध्या धावा केल्या जातात आणि आता धावा 18 वरती जाऊन पोहोचलेत. आई चेंडू आपण पाहिलं लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, मिड विकेटला खेळाडू आणि इज अ गुड फिल्डर, कारण की त्यांच्या हातामध्ये चेंडू आहे, तिथे दुसरी धाव नाही घेऊ शकत भाऊ. तो चेंडू नाही, मग रॉकेट थ्रो येतो. दहशत असावी अशी थोडीशी. 3 चेंडूचा खेळ झालाय, अजूनही 3 चेंडू बाकी आहे. हाई चेंडू लॉफ्ट केला जातोय, लॉंगॉनचा खेळाडू वेगाने येईल, एक धाव इथे केली जाते. आता दुसऱ्या धावेसाठी जागा सोडले, फसले जात आहेत. दुसरी धाव, हातातून निसटला चेंडू. थ्रो चांगला होता, फेकी चांगली होती, कारण की हा थ्रो अप्रतिम राहिला होता. लॉंगॉन वरून डायरेक्ट फेकी, डायरेक्ट थ्रो, जिथे एक छोटीशी चूक झाली गोलंदाजाकडून आणि 2 धावा इथे दिल्या गेल्या. 4 चेंडूच्या अखेरीस टीमची टोटल 21. आता 2 चेंडू फक्त बाकी आहेत. यावेळी देखील आपण पाहिलं तर एक सिंगल धाव घेण्याचा प्रयत्न नकार दिला जातोय, थोडासा बाहेर ठेवला. अंपायर सांगते इट्स अ व्हाईट बॉल. एक्स्ट्रा धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होतीये.
22. चॉप करण्याचा प्रयत्न, फक्त ड्राईव्ह केला खेळाडू. आपण पाहिलं लॉंग ऑफचा वेगानं येईल. पुन्हा एकदा सरळ पाठीनं केलेला चांगला फटका. आदित्य आणि मंगेश दोघांमध्ये पार्टनरशिप चांगली होतीये आणि अखेरीस 2 धावा 2 रन आपले चुरा आहेत. तरी आपण पाहिलं तर अंपायरनं यावे मात्र अगदी मनामध्ये काहीतरी कुणकुण आली आहे. यासाठी पंचांना ओमसाई एमटीसीच्या कोर्टामध्ये धाव घेतली आहे आणि विचारलंय हा आहे का रन आउट की नाही. इट्स नॉट आउट. बॅटर सेफ. गुड वर्क. खूप छान काम अक्षय मात्र कॅमेरा मॅन. कौतुक तुमचं करेन कारण की हा डिसिजन देण्यासाठी तुम्ही महत्वाचे राहिलात. लॉट केला जातोय हवेमध्ये. फॉलो थ्रू मध्ये गोलंदाज स्वतःहून चेंडूच्या खाली पोहोचण्याचा प्रयत्न. पॉइंटचा खेळाडू चेंडू हातातून निसटला तोपर्यंत पकडला. फेकणार नाहीये. एक धाव इथे कंप्लीट केली जाते. ओव्हर क्रमांक आपण पाहिलं तर 3चा खेळ संपला गेला आणि ओव्हर क्रमांक 3च्या अखेरीस संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 25 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचते. बॅटिंग करतोय टॉस जिंकल्यानंतर केदार चॅम्पियन. गोलंदाजी करतोय रिअल स्पोर्ट्समन. 3 ओव्हरच्या अखेरीस 25 धावा. विकेट आली 1. ठोको दीजिए. कृष्णा आप गए लेकिन पानी नहीं दिया उसको. कृष्णा पाणी नाही दिलंयस तू. अरे पाणी तरी दे बॅट्समनला. शिवराज दादा पाटील यांनी जर कॅच पकडली तर प्रशांत दादा पाटील यांच्याकडून तब्बल 500 रुपयाचं प्राइज असेल एका कॅचला. ठेवतो आम्ही माईक. जातो मैदानामध्ये. एका कॅचची व्हॅल्यू 500 भाऊ. 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. 500 आहेत. गोलंदाजीसाठी दाखल होत आहेत गोलंदाज. प्रदीप कंक. बाबू या नावानं जरूर प्रसिद्ध आहे हा खेळाडू. आणि मंगेश आणि आदित्यची पार्टनरशिप खूप चांगली झाली अथर्व. ज्या पद्धतीने पार्टनरशिप पाहिली आणि ही पार्टनरशिप खूप महत्वाची असते. जेव्हा टीमवरती संकट असतं तेव्हा पार्टनरशिप महत्वाची असते आणि अशा वेळी हा पाया मजबूत केला. आता शेवटच्या 12 चेंडूमध्ये अटॅकिंग क्रिकेट खेळलं जाईल कारण की संघाची धावसंख्या 25 आहे. टीम बोलेल 12 मध्ये 25 आलं तरी 50 धावसंख्या या फायटिंग स्कोर होतो आणि या फायटिंग स्कोर साठी सध्या कशा पद्धतीने मेहनत केली जाईल. लेट्स सी. चला
तर या गोष्टी होणार. 12व्या खेळाडूचं काम फक्त बसणं नाहीये. माझ्या टीमनं किती धावा काढल्यात, माझ्या टीमचा विकेट कधी आलेत, माझ्या बॉलरने किती बॉल टाकलेत, हे 12व्या खेळाडूचं काम असतं. आणि अथर्वची स्कोरिंग आतापर्यंत चांगली चालू आहे. एक्कावन्न धावेचं टार्गेट. तुम्ही दिलेल्या त्रासाबद्दल खूप खूप धन्यवाद. मॅचच्या दिशेनं पुन्हा जाऊयात आपण. आणि आताही विचार करा 12वा खेळाडू या, कारण की उद्या सेमीफायनल फायनल मॅचला असं होऊ नये यासाठी 12वे खेळाडू या. मी तर विनंती करेल पुढच्या वर्षी 12व्या खेळाडूंसाठी काही ना काहीतरी गिफ्ट ठेवा, म्हणजे 12वे खेळाडू येऊन जरूर थांबतील. थँक्यू. जाऊया मॅचच्या दिशेनं. लहू सर करतील या मॅचसाठी या पुढील समालोचन. मी विनंती करेन टीम केदार चॅम्पियन, चला प्लीज थोडंसं आपण सहकार्य करा. 5:45 अवधी झालाय. टीम केदार चॅम्पियन, चला प्लीज फिल्डिंग लावून घ्या. चला फिल्डिंग लावा. यानंतर आजी माजी खेळाडूंचा सामना होणार आहे. चला इथं 22 खेळाडू उभं राहा. आजी माजी. बनपुरी प्रीमियर लीग 2025 सगळ्यांचं मनापासून स्वागत. अतिशय डावामध्ये आपण किरण मस्कर सरांना ऐकलत. 51 धावांचं लक्ष रिअल स्पोर्ट्समन या संघासमोर सेट केलेलं आहे. केदार चॅम्पियन महेशजी पाटील साहेब यांच्या मालकीचा संघ आपल्या स्पर्धेचे आधारस्तंभ. चला मी विनंती करेन टीम केदार चॅम्पियन प्लीज फिल्डिंग लावून घ्या, कारण 5:46 अवधी झालाय. बनपुरी प्रीमियर लीग 2025 या स्पर्धेचे आधारस्तंभ आदरणीय श्री महेशजी पाटील साहेब, अध्यक्ष संतोषजी मोकाशी शेठ साहेब, आपल्या मनापासून धन्यवाद. उपाध्यक्ष डॉक्टर सचिन पाटील सर, कार्याध्यक्ष कृष्णा मराठे, खजिनदार रणजित देसाई, सचिव राहुल पाटील, सचिव वैभव देसाई, सल्लागार चंद्रकांत पवार, सेक्रेटरी अमित सुर्वे, उपसेक्रेटरी राहुल देसाई, सचिव कृष्णकांत पवार बाबा, सचिव समरजित देसाई, सचिव आत्माराम कडव, आपल्या सगळ्यांचं मनापासून धन्यवाद. कारण ज्या प्रकारे या संपूर्ण आयोजन कमिटीने प्रचंड मेहनत घेतली आणि एक जबरदस्त स्पर्धेचं प्रात्यक्षिक तुम्हाला पाहायला मिळते. मी नम्र विनंती करेन केदार चॅम्पियन चला फिल्डिंग लावून घ्या मित्रांनो. 5:47 अवधी झालाय. 51 धावांचं लक्ष या मॅच मध्ये कशा प्रकारे पार केलं जाईल. दोन्ही टीम आपला 12वा खेळाडू कमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा. केदार चॅम्पियनचे 12वे खेळाडू आलेले आहेत. वेलकम. टीम रिअल स्पोर्ट्समन आपण देखील या. आणि प्रेक्षणीय सामना आजी माजी खेळाडू जर आले असतील तर त्यांनी आपण उपस्थित राहायचंय. टॉस करून घ्या आपण तिकडे. चला टीम हॅलो रिअल स्पोर्ट्समन चला आपला 12वा खेळाडू पाठवा आणि प्लीज आघाडीची बॅटर पाठवा, नम्र विनंती आहे. हॅलो हॅलो या सामन्यानंतर या ठिकाणी आजी माजी खेळाडूंचा प्रेक्षणीय सामना 5-5 ओव्हरचा सामना होईल. तर कमलाकर पाटील एका टीमचे कॅप्टन, दुसरे संदीप देसाई या इकडे. एका टीमचे संदीप देसाई कॅप्टन आहेत या. आणि टॉस करील निवास पाटील.
कमलाकरला बॅटिंग द्या, संदीपला बॉलिंग द्या आणि सचिनला फिल्डिंग द्या. 3 टीम करा. अरे मोडचीला बॅटिंग करणारी टीम रिअल स्पोर्ट्समन आपल्या खेळाडूंची नावं आमच्यापर्यंत पोहोचवा. तुमची बॅटिंग आहे. चला Please विनंती प्रेक्षणीय असेल. सामन्यासाठी या ठिकाणी टॉस केला जात आहे. करा. दुसऱ्या डावाला होते सुरुवात. पहिला चेंडू कमलाकर पाटील यांनी टॉस जिंकलेला आहे. तुम्ही काय घेणार आहे पहिल्यांदा? बॅटिंगच आम्ही घेणार, कारण आमच्याकडे बॉलर कमी आहेत. त्यामुळे पहिल्यांदा स्कोअर मोठा उभा करणार आम्ही आणि समोरच्या टीमवर प्रेशर आणणार. धन्यवाद. तुम्ही काय करणार? पहिलं मोठं कोण ते ठरवावं लागेल. मी छोटा आहे, हा मोठा दिसतोय, त्यामुळे पहिलं हे ठरवूया की अगोदर मोठं कोण आणि छोटं कोण. तर चांगला खेळ करण्याचा आम्ही प्रयत्न करू. बरेच दिवसानं आम्ही आजी माझी खेळाडू आता वर्षानं लास्ट वर्षी आम्ही खेळलेलो होतो, तरी त्यावेळेस भरपूर आम्हाला म्हणजे बॉलिंग कमी पडलेली होती. कमीत कमी 1 ओव्हर तरी वाढवा. 6 ओव्हरची झाली तर आम्हाला थोडंसं बॅट्समनला पण सगळ्यांना चान्स देता येईल. तर आम्ही चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद. चालू करा. येस ना बॅक टू क्रिकेट. दोन्ही खेळाडूंनो आपले खेळाडू चालू. 22 खेळाडू या ठिकाणी उपस्थित ठेवा. 51 धावांचं लक्ष. दुसऱ्या डावाला होते सुरुवात. रिअल स्पोर्ट्समन पुन्हा लेनचा चेंडू ऑन साइडला खेळलाय. क्षेत्ररक्षक दूरवरून फटका खेळला जातोय. गॅप मध्ये रिकाम्या जागा भरा. धाव संख्येमध्ये 4 धावांचा समावेश करा. चौका टीम फटका. फलंदाज प्रदीप कंक यांच्या बॅटमधून एका डावखोऱ्या त्याचे विस्फोटक फलंदाज आहेत प्रदीप कंक. मोठा फटका खेळायचा प्रयत्न. या चेंडूवर पुनरागमन केलं. गोलंदाजी करत असताना राहुल गडुगले. आणि अशा प्रकारचं पुनरागमन करणं गरजेचं आहे, कारण हा क्रिकेटचा सामना आहे मित्रांनो. तुम्हाला टिट फॉर टॅट जशाच तसं उत्तर द्यावं लागेल. ही मॅच रोमहर्षक होईल. आपटी बार हुक करण्याचा प्रयत्न. दिशा खराब आहे. व्हाईट बॉल. एक अवांतर धाव जोडली जाते राहुल गडुगले. आणि ज्या प्रकारे या मॅच मध्ये 51 धावांचं लक्ष सेट केलंय रिअल स्पोर्ट्समन या संघासमोर. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक राहुल गडुगले हातात असताना समोर प्रदीप कंक. प्रदीप कंक यांनी या शॉट आर्म पूल केलाय. क्षेत्ररक्षक बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा मागे धावतोय वर्तुळाच्या बाहेर. एक धाव प्राप्त केल्या. दुहेरीचा प्रयत्न. दुसरी धाव धोक्याची ठरू शकते. खराब पैकी. क्षेत्ररक्षणामुळे तुम्हाला तुमचे सर्वोत्तम द्यावे लागतील. या संपूर्ण स्पर्धेचा विचार केला तर आज या स्पर्धेमध्ये बनपुरी प्रीमियर लीग क्रिकेटचा स्तर मात्र उंचावलाय. 1 षटकांचा खेळ समाप्त झालाय बिनगडी बाद. 8 धावा 24 चेंडूमध्ये 43 ची गरज. गेली टीम केदार चॅम्पियन. आदरणीय श्री महेशजी पाटील साहेब यांच्या मालकीचा संघ. दुसऱ्या बाजूला अशोकजी पाटील सरांचा रिअल स्पोर्ट्समन. आणि ज्या व्यक्तिमत्वाने संपूर्ण बनपुरी गावाचं नाव आज सामाजिक असू द्या अथवा राजकीय असू द्या, गावाचा कसा विकास होईल हे मात्र पाहणारं व्यक्तिमत्व. बनपुरीचा मान, बनपुरीचा अभिमान, बनपुरीचा स्वाभिमान आदरणीय श्री महेशजी पाटील साहेब आणि त्यांचा संघ इन ॲक्शन पाहायला मिळतोय. चला प्लीज. षटक क्रमांक 2. बॉलरचं नाव सांगायचं आहे. मंगेश मोहिते षटक क्रमांक 2 साठी सज्ज झालेत. बचाव करायचा 51 धावांचा. ही शेवटची मॅच असेल आणि यानंतर मात्र ज्या खेळाडूंनी बनपुरीचं एक पर्व, एक क्रिकेटचा काय गाजवलाय, माजी खेळाडूंचा एक प्रेक्षणीय सामना. पाईकफुटात चावून स्क्वेअर ड्राईव्ह केलाय. 1 धाव प्राप्त केली जाईल. गलीमधून क्षेत्ररक्षक वेगाने आलेत.
एक सिंगल धाव जोडली जाते. एक सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या धावफलकावर 1 पुढे जाईल. 9 रन्स ऑन बोर्ड. अनिल देसाई त्यांच्या साथीला आहेत प्रदीप कंग. 23 चेंडूमध्ये आता 42 धावांचं समीकरण आहे. समीकरण सोपं देखील नाहीये आणि तेवढं कठीण देखील नाहीये, कारण हा क्रिकेटचा खेळ आहे. आमच्या तात्या विंचू आणि मिनी मैदानामध्ये ज्या प्रकारे त्यांनी एन्जॉय केलंय, आज तात्या विंचू अगदी पंचांच्या मागे आहे. पंचांना ओम भट सोहा बोलू नको म्हणजे झालं. तर पंचांच्या डोक्यावरती हात ठेवून बोलशील. पुढे सरसावून चेंडू हवेत खेळलाय. प्रदीप कंक यांचा झेल मात्र घेण्यामध्ये अपयश आलंय. हा झेल घेण्याची संधी होती, प्रयत्न चांगला केला आणि चुकी केली मी म्हणेन, कारण अशा संधी तुम्हाला वारंवार प्राप्त होणार नाहीयेत. चुका होतात, चुका होणं स्वाभाविक आहे, परंतु त्या सुधाराव्या लागतील. ओनली डेड मॅन मेक नो मिस्टेक. आणि इथे मात्र या चुका सुधारण्याचा प्रयत्न तुम्हाला करावा लागेल, कारण अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला प्रदीप कंक यांचा झेल तुम्ही सोडलाय. तो झेल मात्र या मॅचमध्ये काय उपद्रव करेल, कारण अण्णा कंक यांनी तब्बल 74 धावा ठोकल्यात एका डावामध्ये. हा आज विक्रम राहिलाय पहिल्या दिवसाच्या खेळात. पुढे सरसावून हवेत खेळलाय चेंडू. प्रदीप कंक यांनी हा देखील क्षेत्ररक्षक दूर राहिलेत. सलगच्या 2 चेंडूवर 2 फटके खेळले प्रदीप कंक यांनी. दोन्ही चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षणाचा दर्जा मात्र खराब आहे. अशा प्रकारचे झेल तुम्हाला सोडणं परवडणार नाहीये मित्रांनो. टीमची धावसंख्या धावफलकावर 13. भारतीय क्रिकेटमध्ये 3 झेल महत्वाचे राहिलेत. जर विचार केला तर तब्बल 1932ला भारतीय संघाने पहिला सामना खेळला आणि आज 2025 म्हणजे 93 वर्ष झाली. आपटी बार व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय आणि आपण झेलचा उल्लेख केला. 3 झेल. 1983ला कपिल देव सरांनी पकडलेला झेल, 2 व्हीलरचा पकडलेला झेल, तिथून भारताने T20 विश्वचषक जिंकला. कॅचेसचं महत्व जास्त आहे. जर कॅच पकडाल तर मॅच पकडाल. क्षेत्ररक्षक आहे बिहाइंड द विकेट. चांगलं क्षेत्ररक्षण शॉट दरम्यानला. नो चेंडूचा इशारा आहे का हे पाहायचंय. आणि आमचा बघा तात्या विंचू किती एक्सायटेड आहे. तात्या विंचू हळू. नो चेंडूचा इशारा केला जातोय. इथे उंचीचा नो चेंडू आहे आणि फ्री हिट. उघडा डोळे पहा नीट. तात्या विंचू आहेत सुपर हिट. तात्या विंचू म्हणजे आपल्या लक्ष्याचा विचार आठवला. झपाटलेला पिक्चर होता. चुकीचं उत्तर आहे. तात्या विंचू म्हणजे श्रीरामपूरचं बस स्थानक आठवतं आणि लक्ष अगदी कौलावरती बसलेलं आठवतो. लक्ष आपल्यामध्ये नाही आहे, परंतु पहा हे आठवणी आहेत. आणि विक्की आणि आमचा तात्या विंचू. आणि कधी पंचांना अगदी त्यांच्या छातीवर हात ठेवून तात्या विंचूने ओम भट सॉ बोलू नये म्हणजे झालं. फ्रेडचा चेंडू असेल. फ्रेडचा चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न. मिस टाइम स्ट्रोक आहे. एक धाव प्राप्त केली जाईल. एक सिंगल धाव जोडली जाते. फ्रेडच्या चेंडूचा फायदा उचलता आला नाहीये. एक सिंगल धाव. टीमची धावसंख्या धावफलकावर 17 धावा. या षटकामध्ये चेंडूंचा खेळ झाला अर्थातच 4 टू गो. मंगेश मोहिते. प्रेक्षणीय सामना आता प्रत्येकाला पाहिजे. मी आयोजन कमिटीला नक्कीच विनंती करेन की काय छोट्या मुलांचा देखील एक मॅच व्हायला पाहिजे, कारण छोटी मुलं बनपुरीमध्ये खूप आहेत आणि बनपुरीचं भविष्य येणारा काळ या छोट्या मुलांच्या हातामध्ये बनपुरीचं क्रिकेट असेल. आणि आज सकाळी 9 वाजल्यापासून हे सगळे छोटे या मैदानामध्ये आहेत. जेवलात की नाही माहीत नाही, पण एन्जॉय करतायत मॅच. पुढे सरसावून खेळायचा प्रयत्न. परफेक्ट यॉर्कर मुंद्यामध्ये टाकलाय. अपील केली आहे आणि पंचांनी इथे मात्र अपील उचलून धरले आहे. विकेटचं होईल पतन. फलंदाज झेलबाद. राहुल दादा, कृष्णा दादा जरा जवळ असेल तर या प्लीज. अमित सुर्वे, रणजित दादा जर कोण असेल तर या. पंचांनी रिव्ह्यू नाही आपल्याला, फक्त भीमरसाठी रिव्ह्यू आहे असं आयोजन कमिटीने सांगितलंय. आयोजन कमिटी कोण असेल तर प्लीज या कॉमेंट्री बॉक्समध्ये. ऑनफिल्ड अंपायरचा निर्णय अंतिम आयोजन कमिटीचा निर्णय आला. त्याच्यामध्ये हस्तक्षेप केला जाणार नाहीये.
फक्त तुम्हाला बिमरसाठी रिव्ह्यू आहे तो तुम्ही घेऊ शकता आणि ऑनफिल्ड अंपायरने दिलेला निर्णय हा कायम राहील. फलंदाज बाद. वेलकम डीचे अद्वैत. विकेटचं झालंय पतन. मंगेश मोहित यांनी पहिला गडी बाद केलाय. सांघिक यश प्राप्त करून दिलंय. मंगेश मोहित यांचा चांगला चेंडू. हा चेंडू देखील पडल्यानंतर सरळ जाईल एसटी रक्षकाच्या हातामध्ये. अपीलमध्ये जरूर उत्साह होता. षटकाची होते सांगता 2 षटकाखेर टीम रिअल स्पोर्ट्समन 17-1. 18 चेंडूमध्ये 34 धावांची गरज असं म्हटलं जातं. संगीत ऐकल्याने मनाला आनंद मिळतो. तोपर्यंत ऐकूया एक मराठी संगीत दीचे अद्वैत. स्पर्धा आहे ही संपूर्ण झिंगाट पाहायला मिळते. मॅच ऑन आहे. 18 चेंडूमध्ये करायचे आहेत या मॅच मध्ये 34 धावा. म्हणजे सामना दोलायमान अवस्थेमध्ये अद्याप टिपलाय. दोन्ही संघांना 50-50 चान्स आहे. षटक क्रमांक 3 गोलंदाजी मार्कवर विघ्नेश जगदाळे आलेत षटक क्रमांक 3 साठी. कर्णधाराने विश्वास दाखवलाय. कडी बाद करावे लागतील. विघ्नेश जगदाळे यांचा पहिला चेंडू गुड लेंथला पडल्यानंतर चांगला टप्पा. अशा प्रकारचे चेंडू टीम केदार चॅम्पियनला मॅच मध्ये घेऊन येऊ शकतात. तात्या विंचू थोडेसे बाजूला उभे राहा. कॅमेरामॅन ला थोडंसं तसदी येते. तात्या विंचू पंच 2 मिनिटं. तात्या विंचू थोडेसे आपण स्क्वेअर लेगला जा ना. स्क्वेअर लेगला तात्या विंचू स्क्वेअर लेग पंचांच्या मागे जा. तिकडे काय धिंगाणा करायचं तो करा. हे मनोरंजन आहे. आज तुम्ही छोट्या काढून त्या मजा घ्यायला पाहिजे. आणि पहा मॅचला होते सुरुवात. अडबाटने खेळायचा प्रयत्न. चूक गोलंदाजी विघ्नेश जगदाळे. ते मात्र अपील केली जाते. यष्टीची एक धाव तर अंकित केली जाते का. आणि तिसऱ्या पंचांनी मात्र मदत घेतली आहे. ऑन फील्ड अंपायर येस पंच. यष्टीचित केल्या जाते. आणि आता मात्र चेंडू ज्या वेळेला यष्ट्यांना लागला त्यावेळेला फलंदाज सुरक्षित आहेत का हे पाहायचंय. ऑन फील्ड अंपायरने डिसिजन प्रलंबित ठेवलाय. तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाईल. आपण हा होमचा MTCच्या माध्यमातून या स्पर्धेचं प्रेक्षेपण केलं जाते. आणि ज्या वेळेला 3 कॅमेरा असतात त्यावेळेला मात्र काम सोपं असतं तिसऱ्या पंचांचं. एक धाव पूर्ण झाली का. चांगला चेंडू तर होता निश्चितच. परंतु आता हे पाहायचंय की फलंदाज सुरक्षित आहेत का. बॅट हवेमध्ये होती का या गोष्टींची शहानिशा केली जाईल. परंतु या मॅच मध्ये केदार चॅम्पियन फाईट करते. कारण त्यांना माहित आहे हा सामना आपल्याला जिंकायचा आहे. फलंदाज नाबाद. इट्स अ नॉट आउट. एक धाव मात्र जोडली जाईल टीमच्या टोटल मध्ये. टीमची धावसंख्या या सिंगलच्या मदतीने 18 धावा. चांगली गोलंदाजी विघ्नेश जगदाळे. इथून ठराविक अंतराने तुम्हाला गडी बाद करावे लागतील. निर्धाव चेंडू जास्तीत जास्त हाताळावे लागतील. पर्सेंटेज ऑफ डॉट बॉल वाढवावं लागेल. हाफ ट्रॅक चेंडू हुक केलाय.
चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा पहिला दुसरा प्रयत्न टिपलाय झेल, फलंदाज होईल फेल, बॅटर बाद. आपल्या उजव्या बाजूला धावतोय, एक धाव अंकित केली जाते. एक सिंगल धाव टीमच्या टोटल मध्ये 19 धावा धाव फलकावर आणि इथे मात्र अपील केली जाते आणि फलंदाज महत्वाच्या क्षणाला होईल बाद, विकेटचं होईल पतन. केदार चॅम्पियन मॅच मध्ये पुनरागमन करत असताना चेंडू मध्ये 33 धावांची गरज आहे. मॅच ऑन झाली आहे. केदार चॅम्पियनने या मॅच मध्ये शिरकाव केलाय. विघ्नेश जगदाळे पुन्हा टाकलेला चेंडू, विघ्नेश जगदाळे यांचा तेज तर्रार तिकट मारा आणि या मॅच मध्ये विघ्नेश जगदाळे यांनी आपल्या टीमला पुनरागमन करून दिलंय. वन टू गो, शेवटचा चेंडू शेष असेल. मॅच ऑन, गेम ऑन. बुंद्या टाकलेला चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न, केदार जगदाळे या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी करताय. डायरेक्ट हिटचा प्रयत्न जरूर केला यष्टी रक्षकाने, परंतु एक धाव मात्र रोखू शकले नाहीयेत. अप्रतिम उल्लेखनीय गोलंदाजी केदार जगदाळे यांची या सामन्यामध्ये आपल्या टीमला पुनरागमन करून देत असताना केदार चॅम्पियन या मॅच मध्ये आली आहे. आता 12 चेंडू मध्ये करायच्यात विजयासाठी 32 धावा. आंबळे बाद झाले आणि कुठेतरी बॅकफुटला गेले का टीम, परंतु मॅच अजून देखील संपली नाहीये. एका बाजूला 12 चेंडू मध्ये करायच्यात 32 धावा, 12 चेंडू 32 ची गरज आणि 12 चेंडू मध्ये 32 करायचे असतील रिअल स्पोर्ट्स म्हणला तर 5 चेंडू बाहेर मारावे लागतील. अद्याप क्रिकेटच्या खेळामध्ये कधी काही घडेल याचं भाकीत वर्तवणं कठीण असतं आणि क्रिकेटच्या खेळामध्ये कधी काही निर्णय येईल हे देखील तुम्ही सांगू शकत नाही. चला प्लीज मॅच थांबवू नका. 12 मध्ये 32 करायचे आहेत. विघ्नेश जगदाळे यांनी आपल्या संघाला मात्र या मॅच मध्ये घेऊन आलेत का, हे षटक तर चांगलं हाताळलं विघ्नेश जगदाळे यांनी. चला प्लीज, दोन्ही टीम 6 वाजून 8 मिनिटं झालेत. यानंतर प्रेक्षणीय सामना खेळवायचा आहे असं प्रत्येकाचा प्रयत्न असेल. वेळ जास्त घालवू नका. जर अंधार झाला तर आज एक टीम बॅटिंग करेल आणि उद्या सकाळी एक टीम बॅटिंग करेल, असं करावं लागेल आपल्याला. आणि कॅप्टनने टॉस जिंकलं, त्यांनी सांगितलं आम्ही बॅटिंग करू. ते माझी खेळाडू आहेत, म्हणजे त्यांनी बॅटिंग करून उद्या आलेच नाहीत तर काय करणार. होऊ शकतं, क्रिकेट आहे, कारण प्रत्येकाला बॅटिंग पाहिजे, बॉलिंग कोणाला नको, फिल्डिंग कोणाला नको. आणि क्रिकेटच्या खेळामध्ये हसतात बघा सगळे सिनियर खेळाडू, कारण माहिती आहे ज्यांची बॅटिंग आहे ते खुश असतील. बॅटिंग करू, घरी जाऊ, उद्या आरामात येऊ, म्हणजे आपल्याला काय बॉलिंग करायची गरज नाही, फिल्डिंग करायची गरज नाही. चला मॅचच्या दिशेने जाऊया. 12 चेंडू मध्ये करायचे आहेत विजयासाठी 33-32 धावा. 12-32 समीकरण या मॅच मध्ये. क्रिकेटमध्ये समीकरण
ज्या वेळेला अशा प्रकारचं असतं त्यावेळेला तुम्हाला स्वतःच्या खेळाचं परीक्षण करावं लागतं आणि त्या अनुषंगाने खेळ करावा लागेल. त्या संपूर्ण डावाचा विचार केला तर राहुल कडुगले असतील, मंगेश मोहिते असतील आणि विघ्नेश जगदाळे असतील, चांगली गोलंदाजी केले. आणि षटक क्रमांक 4 राहुल मोकाशी आलेत गोलंदाजी मार्कवर सज्ज होत असताना टीम केदार चॅम्पियन या संघासाठी आणि अत्यंत महत्त्वाचं षटक असेल. वन डे मॅच मध्ये 49वे षटक, T20 मध्ये 19वे आणि 5 षटकांच्या मॅच मध्ये 4थं षटक. खूप महत्त्वाचं मॅच, अगदी रंगतदार अवस्थेमध्ये पैसा वसूल सामना प्रेक्षकांना पाहायचा आहे. राहुल मोकाशी यांचा पहिला चेंडू, गतीमध्ये परिवर्तन होतं, चांगला चेंडूला फिरवलं, डॉट बॉल. प्रत्येक निर्धाव चेंडू या सामन्यामध्ये टीम केदार चॅम्पियनला घेऊन येईल. राहुल मोकाशी 11 मध्ये 32ची गरज, फुलर लेनचा चेंडू. मात्र टीमची धावसंख्या धावफलकावर 4ने पुढे जाईल, 23 धावा. प्रत्येक चेंडूवर वेगवेगळे घडामोड पाहायला मिळते. एकाला धावा करायच्या आहेत आणि एकाला धावा रोखायच्या आहेत. एका बाजूला राहुल मोकाशी आणि दुसऱ्या बाजूला आहेत संतोष पवार. पवारांची पॉवर दाखवावी लागेल. आडवा बॅटने खेळायचा प्रयत्न, चेंडू पायावर रदळतोय. टिट फॉर टॅट कमबॅक करता तसं प्रत्युत्तर दिलंय राहुल मोकाशी यांनी. मॅच ऑन झाली आहे. 10 मध्ये आता 28 धावांची आवश्यकता या सामन्यामध्ये. दोन्ही संघांना हार मारण्याला तयार नाहीयेत आणि प्रत्येकाला इथे सिद्ध करावं लागेल. स्वतःला सिद्ध करा, जग तुम्हाला प्रसिद्ध करेल. खराब दिशा, व्हाईट बॉल. एक अवांतर धाव आली जाते. राहुल मोकाशी कधी एका चेंडूवर सामना टीम केदार चॅम्पियन, एका चेंडूवर रिअल स्पोर्ट्समन. हा क्रिकेटचा खेळ आहे. कधी सामना रिअल स्पोर्ट्समनच्या बाजूने जातोय तर कधी केदार चॅम्पियन. मॅच बिग फाईट पाहायला मिळेल. बॅकफुटला जाऊन खेळायचा प्रयत्न, कमी गतीने टाकलेला चेंडू, स्लोअर 1, डॉट बॉल. प्रत्येक निर्धाव चेंडू टीम केदार चॅम्पियन या टीमच्या विजयाच्या आशा पल्लवित करेल. दुसऱ्या बाजूला रिअल स्पोर्ट्समनला आता आक्रमण करावी लागतील. बॅकफुटला जाऊन फटका खेळलाय. बॅकवर्ड स्क्वेअर चेंडूच्या खाली, निश्चितच 2 धावा घेण्याचा मानस नाहीये. एका धावेवर समाधान मानावं लागेल संतोष पवार यांना. टीमची धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचले 25. 7 चेंडू मध्ये 26ची गरज. व्हॉट अ मॅच. पैसा वसूल सामना. हार म्हणायला तयार नाहीये केदार चॅम्पियन. त्यांना मॅच जिंकायची आहे. दुसऱ्या बाजूला रिअल स्पोर्ट्समन, त्यांना खेळ अगदी मोठा करावा लागेल. शेवटचा चेंडू देखील चांगल्या टप्प्यावर हाताळला जातोय. एक धाव मात्र प्राप्त केला. डायरेक्ट हिटचा प्रयत्न, डायरेक्ट हिट झालाय असं वाटलं होतं परंतु तसं नाहीये. एक धाव मात्र 22 स्वरूपात येईल. षटकाची होते सांगता. षटक क्रमांक 4 राहुल मोकाशी यांचं होतंय समाप्त. टीमची धावसंख्या धावफलकावर 26ला 3. 6 चेंडू 25ची गरज. मॅच ऑन. मॅच संपली नाही आहे रिअल स्पोर्ट्समन साठी. 4 मोठे फटके हवेत. वेलकम डीजे अद्वैत. केदार महेश पाटील अंतिम षटकासाठी दाखल झालेत. फिरकीपट्टू, फिरकीचा जादूगर, बनपुरी गावाचा फिरकीपट्टू. पहिल्या चेंडूवर फ्लाइट दिले. चेंडू हवेत खेळलाय विथ द टर्न, अगेन्स्ट द टर्न. चेंडू लॉंग ऑन सीमारेषा पार.
लॉंगॉनच्या डोक्यावरील लॉंग अँड स्ट्रॉंग कडकडीत प्रहार 6 धावा षटकार. कोणीची गरज. अनिल देसाई सेट ऑन फायर. या खेळाडूने आघाडीला येऊन जबाबदारीपूर्वक खेळ केलाय. दुसऱ्या बाजूला फिरकीपट्टू. लेदर क्रिकेटचा मोठा अनुभव आहे. या मॅच मध्ये त्यांच्यावर विश्वास दाखवलाय कर्णधाराने. आज स्वतःला सिद्ध करावं लागेल असं म्हणतात. स्वतःला सिद्ध करा, जग तुम्हाला प्रसिद्ध करेल. मॅच ऑन आहे. 5 मध्ये 19 धावांची गरज. एकाला धावा करायच्यात आणि एकाला धावा रोखायच्यात. केदार चॅम्पियन. फ्लायटेड चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न. एक चायनीज कट. 1 धाव मात्र प्राप्त केली जाईल. अनिल देसाई यांना धाव घ्यायची नव्हती, परंतु ज्या प्रकारे विचार केला तर नॉन स्ट्रायकरचे फलंदाज संतोष पवार धावत आले आणि 1 धाव मात्र घेतली जाते. परिस्थिती आणि मनस्थिती बदलायला वेळ लागत नसतो. तुम्हाला आत्मविश्वासाने खेळ करावा लागतो. ही मॅच आहे ऑन. 4 चेंडूमध्ये आता करायचे आहेत 18 धावा. एक मोठा फटका हवा आहे टीम रिअल स्पोर्ट्समनला. हाफ टॅकर चेंडू होता. आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न. दिशा पाहिली जाईल. दिशा तर खराब आहे. पंचांचा इशारा. वाईट +1. या 2 धावा आल्यात. 2 अवांतर धावेने टीमची धावसंख्या धाव फलकावर जाऊन पोहोचले 35. 4 चेंडूमध्ये 16 धावांची गरज. जमेची बाब अनिल देसाई स्ट्राईकवर आलेत. दुसऱ्या बाजूला केदार पाटील यांना चांगले चेंडू टाकायचे आहेत. फ्लायटेड चेंडू. मोठा फटका. क्षेत्ररक्षक आहे मिड विकेटला. चेंडू पडलाय त्यांच्या समोर. 2 धावेचा प्रयत्न केला जाईल. दुसरी धाव धोक्याची ठरू शकते. फेकी खराब आहे. 2 धावा प्राप्त केल्या गेल्यात. म्हणजे आता 3 चेंडूमध्ये करायचे आहेत विजयासाठी 14 धावा. 3 चेंडूमध्ये 14 धावांची गरज. सुभद्रा अर्जुन पुत्र अभिमन्यूची एक गोष्ट आपल्याला नेहमी शिकवते. हिमतीने हारा, परंतु हिम्मत हारू नका. हिमतीने खेळ करावा लागेल. या आधुनिक क्रिकेटमध्ये ज्याच्या हिम्मत त्यालाच असते किंमत. टीमचं समीकरण आहे 3 चेंडू 14 धावा. एक मोठा फटका मॅच खोली करू शकते आणि एक चांगला चेंडू टाकायचा आहे. केदार पाटील यांना फिरकीचा जादूगर. एक हरहुन्नरी खेळाडू आहेत. लेदर क्रिकेटचा चांगला अनुभव, परंतु या BPL मध्ये चांगला खेळ करावा लागेल. फ्लायटेड चेंडू ऑन साइडला वळवला. एकदा मात्र प्राप्त केली जाईल. दुहेरीचा प्रयत्न करतील निश्चितच अनिल देसाई. दुहेरीचा प्रयत्न. दुसरी धाव घेतली जाते. विलक्षण वेगाने 2 धावा प्राप्त केल्या. चित्याची चपळाई पाहायला मिळते. या 2 धावेने मॅच अफलातून सामना. 2 चेंडू 12 धावा. काय सामना रंगलाय. जगात प्लेअरची कमी नाहीये. व्हायचं असेल तर मॅच विनर व्हा, आणि जर तुम्हाला मॅच विनर व्हायचं असेल तर तुम्हाला सर्वोत्तम द्यावे लागतील. एका बाजूला अनिल देसाई, दुसऱ्या बाजूला गोलंदाज केदार महेश पाटील. एकाला एक बनेल हिरो आणि आत मात्र एक आपल्या टीमसाठी. 12 धावांची आवश्यकता. लॉफ्ट केला क्षेत्ररक्षक. लॉंग ऑफला. ऑट कॅच. अफलातून. असाधारण. अप्रतिम. अविश्वसनीय जेल टिपलाय. हा कॅच होता की मॅच होती. एकोणतीस जून 2024. सूर्यकुमार यादव लॉंग ऑफला होते. तो जेल पकडला. T20चा विश्वचषक जिंकला. आज मात्र विघ्नेश यांनी तोच लॉंग ऑफला जेल पकडलाय आणि केदार चॅम्पियन या मॅच मध्ये आले आहे. आता सामन्याची औपचारिकता शिल्लक आहे. 1 चेंडू मध्ये करायच्यात विजयासाठी या मॅच मध्ये 12 धावा. 1 चेंडू 12 धावा म्हणजे क्रिकेटमध्ये काहीही घडू शकतं मित्रांनो, कारण क्रिकेटचा खेळ आहे. 1 चेंडू मध्ये 12 धावांची गरज. तसा विचार केला तर मॅचची औपचारिकता शिल्लक आहे, परंतु शेवटचा चेंडू टाकला जात नाही तोपर्यंत कोणत्याही भाकीत वर्तवलं जात नाही. क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टिनिटी. 1 चेंडू 12 धावांची गरज. 1 चेंडू 12 धावांची गरज असताना फिरकीचा जादूगर बनपुरीचा फिरकीपट्टू मॅच जिंकून दिली. पाटील यांनी अप्रजीय. वेल प्लेड टीम. केदार चॅम्पियन. हार्ड लक बॅड लक रिअल स्पोर्ट्समन. सामना हलक्यात घेतला आणि ज्यावेळेला तुम्ही क्रिकेटला हलक्यात घेता त्यावेळेला क्रिकेट तुम्हाला
महत्वाचे 2 गडी बाद केले आणि एक लॉंग ऑफला महत्वाच्या क्षणाला चांगला झेल टिपला. विघ्नेश जगदाळे प्लेयर ऑफ द मॅच.